आज भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा शहरातले सगळे प्रमुख आमचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार असा गावामध्ये आयोजित केला होता। उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्याला आम्हाला मिळाला। भारतीय जनता पार्टीची दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये हा मेळावा होता आणि मला समाधान आहे की सगळेच प्रमुख लोक आज मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहिले। मोठ्या प्रमाणावर लोक भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 5 दिवसामध्ये तो निर्णय पक्षाच्या माध्यमातून होईल। निर्णय झाल्यावर लगेचच आपल्याला कामाला लागायचंय अशा प्रकारचा संकल्प आज भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये झाला आणि उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा पक्ष सत्तेमध्ये आणायचंय अशा दृष्टिकोन ठेवून भविष्य काळामध्ये आपण काम करायचं हा देखील संकल्प आज मेळाव्यात झाला। बाबा, महायुतीला सोबत घेण्यासंदर्भात शेवटी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका सातत्याने हीच राहणार आहे की महायुतीचे घटक पक्ष हे आमच्या बरोबर यावे, पण ते येण्याच्या संदर्भात शेवटी त्यांची मागणी काय आहे, आमच्या कार्यकर्त्यांची मागणी काय आहे, मेळ घालता येईल का हा अजून प्रश्न प्रलंबित आहे किंवा हा प्रश्न अजून आम्हाला सोडवता आलेला नाही। तरी देखील शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे खरं तर माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे सातत्यानं मी सगळ्यांना साथ घालतोय की तुम्हाला जर का आमच्या बरोबर येता आलं तर आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जाऊ। 104 इच्छुक आणि 32 जागा कसं मिळत बसणार आहे? बंडखोरी वाढेल असं काय वाटत नाही? मला असं वाटत नाही की बंडखोरी वाढेल। जे लोक भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक आहेत त्यांना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी पक्ष ज्याला एबी फॉर्म देईल त्याच्या पाठीशी राहिलेल्या लोकांनी पाठीशी राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे आणि कुठलाही संघर्ष करायचा नाही असा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळं खूप क्वचित एखाद्या ठिकाणी होईल, पण मला वाटतं की बहुतांश ठिकाणी सगळे लोक हे भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाबरोबर आहेत। नगराध्यक्ष पदासाठी 5 लोक इच्छुक आहेत आमच्यामधून। त्याच्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री विनायक अण्णा पावसकर जी इच्छुक आहेत, आदरणीय जयवंतराव दादा पाटील साहेब इच्छुक आहेत, आदरणीय अरुण जाधव साहेब इच्छुक आहेत, अतुल शिंदे साहेब इच्छुक आहेत आणि बंडाकाका डुबल देखील ताकदीनं ते सुद्धा इच्छुक आहेत। आणि त्यामुळे हे 5 लोक, 4 लोकांनी इंटरव्ह्यू दिले आणि एक जण इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलं नाही, पण त्यांनी इच्छुक आहेत म्हणून सांगितले। असं 5 मधील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फिक्स असणार नाही, 5 मध्ये ठरवायचं आहे पक्षाला। शिवसेनेनं नाही, आता काय आहे 16 लोक इच्छुक आहेत। 16 लोक, बरोबर आहे तुमचा प्रश्न, 16 लोक इच्छुक आहेत। सगळ्या 16चं पण मी नाव सांगू शकतो, पण त्या 16 पैकी 5 जे प्रमुख आहेत ते मी नाव सांगितले। पण आता शेवटी 100% सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही। सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार घेऊन योग्य तो निर्णय केला जाईल। तुम्ही युतीसाठी अजून प्रयत्न करताय नाही, मित्र पक्षांनी उमेदवार जाहीर जरी केला असेल तरी आमचं असं म्हणणं आहे की ह्या जागेवर भारतीय जनता पार्टीनं दावा करणं योग्य आहे। कारण 2016 साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष होते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सिटिंग नगराध्यक्ष आहे। त्यामुळे महायुती करताना ही जागा नगराध्यक्ष पदाची भारतीय जनता पार्टीकडे राहावी, दुसऱ्या जागांसाठी आपण चर्चेतून मार्ग काढू शकतो, ही आमची भूमिका आहे। त्यामुळे बघूया, अजून एक 4 दिवस आहेत, काही त्याच्यामधून तोडगा निघतोय का बघूया, प्रयत्न करूया। बरेच वेळेला झाली आहे चर्चा, पण शेवटी तोडगा काही अजून निघालेला नाही, त्यामुळे प्रयत्न आहे, बघूया। वेगळा चेहरा तुम्ही काढणार आता ह्या 16 पैकी जो निर्णय होईल हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय रविभाऊ चव्हाण, कोर कमिटी, शेवटी ह्यांचा शिक्कामोर्तब होईल तो चेहरा असेल। पण शेवटी ह्या 16 पैकी 5 जे अनुभवी आहेत त्या 5 लोकांची मी नावं घेतली, पण आता शेवटी राहिलेले 11 सुद्धा, मग आता कॅप्टन आहेत, राहिलेल्या 11 पैकी कॅप्टन सुद्धा त्याच्यामध्ये इच्छुक आहेत। मग शारदाताई देखील त्या याच्यामध्ये इच्छुक आहेत, त्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत।
मग असे सुद्धा नावं आहेत की आपले ठोकळ 5 नावं तुम्हाला सांगितली. साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजेंची बैठक झाली, नक्की काय झालेलं आहे? शिवेंद्रराजे सोबत होते, उदयनराजे नव्हते. नाही 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 दोन्ही महाराज एकत्र प्रीती हॉटेलला पहिल्यांदा बैठक झाली. छत्रपती उदयन महाराज, छत्रपती शिवेंद्र महाराज आणि मी अशी बैठक झाली आणि दोन्ही महाराजांनी एकत्र निवडणूक लढवायची भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर असा एकमताने दोघांनी निर्णय केलेला. आज मंगळवार झाला, त्याच्यामध्ये तुम्ही पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेतलेले मंगळवारचे. आम्हाला लोकांना वाटलं आज काहीतरी बॉम्ब फोडणार आहे तुम्ही, तसं काही झालं नाही. आज दुसरा मुहूर्त काढलाय तुम्ही काय असं काय? आता निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळं बॉम्ब फोडल्यामुळं काही आता आक्षेप आपल्यावर होऊ नये. त्यामुळे एकदमच मोठा बॉम्ब फोडायचा असा विचार हा माझ्या मनामध्ये सारखा आहे आणि त्याचा मुहूर्त आम्ही लवकरच लावू. नगर परिषदेचे मनोहर शिंदे अजून प्रवेश नाही. मनोहरजी शिंदे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं विचारधारा ही ऍक्सेप्ट केलेली आहे. तरी बार्गेनिंग पॉवर जी वापरली होती मध्ये नाही. आता मी आपल्याला सांगतो की मनोहर भाऊ हा प्रगल्भ नेता आहे. त्यामुळं मनोहर भाऊ बार्गेनिंग वगैरे असं काही करणार नाहीत. ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा विचार मलकापूरमध्ये रुजवण्यासाठी ताकदीनं काम करतील. अत्यंत चांगला अनुभवी कार्यकर्ता आहे. माझा प्रयत्न होता की अशी चांगली लोक आपल्या बरोबर घ्यायची आणि ही चांगली लोक आपल्या बरोबर घेण्यासाठीचा प्रयत्न आम्ही सातत्यानं वर्षभर करतोय. आज जी मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे, आज आपण बघितलं तर मागची निवडणूक आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढवली आणि आता तुम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची परिस्थिती जर का पाहिली तर कुठेही त्यांचा मोठा मेळावा किंवा अशी काही बैठक देखील, कदाचित एखाद दुसरी बैठक झाली असेल, पण ही परिस्थिती निर्माण करण्यामागे आज वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टीने जे काम केलंय आणि अनेक काँग्रेसमध्ये काम करणारे चांगले नेते होते, कदाचित मला विरोध सुद्धा त्यांनी केला असेल, तर ते सगळं विसरून चांगल्या विचाराची लोक पक्षाबरोबर घ्यायची, शेवटी समाजसेवेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यायचा हाच प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चांगल्या लोकांचं इन्कमिंग हे आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये झालेलं आहे. आणि खरं तर मला आश्चर्य वाटतं की राष्ट्रीय पक्ष आहे, अजून त्यांनी भूमिका एकदाच मला वाटतं काहीतरी बैठक घेतली, पण भूमिका देखील त्यांना व्यवस्थित स्पष्ट करता आली नाही की आम्ही काय करणार आहे. आणि आमच्याकडे बघितलं तर इतर इतकी गर्दी झालेली आहे लोकांची आणि आम्ही त्याच्यामधून निर्णय करतोय. त्यामुळे ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी निर्णय घ्यावा, पण चांगले लोक आमच्या मध्ये आल्यामुळं एक चांगलं सकारात्मक वातावरण पक्षासाठी निर्माण झालं. मेळाव्यामध्ये 31 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष भाजपचा निवडून आणण्याचा संकल्प झाला. याचा अर्थ तुम्ही सोबळावर लढण्याचा संकेत घ्यायचे. आमचा प्रयत्न आहे की सगळे लोक आपल्या बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपचे 31 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आता शेवटी असं आहे की आपली तयारी ही 31+1 अशी तयारी तर आपली पाहिजे. तयारी आपली असल्यानंतर समविचारी कोण आपल्या बरोबर यायचं म्हटलं किंवा इतर पक्षामधला देखील एखादा म्हटला उद्या चांगला कार्यकर्ता की नाही आता मला भारतीय जनता पार्टी बरोबर यायचं, मग आम्ही वर बोलू, बघू वेगळा इंटरव्ह्यू त्याचा घ्यायचा का, छोटा बॉम्ब एखादा फोडायचा का, एकदमच काही करायचं, काही ठरवू आम्ही येणाऱ्या काळामध्ये. मनोहर शिंदे म्हणत होते की हे सरकार हे अनधिकृत आहे, नियम बाह्य आहे आणि त्यात एका पक्षात तिने प्रवेश केलाय. तुम्ही त्यांना विचारलं नाही का की हा पक्ष हे सरकार नियम बाह्य असताना तुम्ही कसं? आदरणीय मनोहर भाऊंचं मतपरिवर्तन करण्यामध्ये मी यशस्वी आणि हे यशस्वी करत असताना बाबा नेमकं म्हणजे काय मन आणि मतपरिवर्तन, त्यांचा मताचं परिवर्तन, त्यांचं जे मत होतं की जे काही सरकारविषयी मत असेल ते मताचं परिवर्तन आम्ही केलं. त्यांच्या कामकाजाला कंटाळून जे पहिले तुमच्याकडे आले होते त्यांची मनधरणी कशी करणार? दोन्ही लोकांना मी सांगितलं की माझ्याकडे पहा आणि मी योग्य तो निर्णय घेईन. काय करायचं? त्यांनी माझ्याकडे पाहावं अशी त्यांना विनंती केलेली आणि उद्या आपण मलकापूरचा आपण मेळावा घेतलेला आहे. असाच मेळावा, संवाद मेळावा घेतला आणि आपण त्या मेळाव्यामध्ये चित्र जर का पाहिलं तर अत्यंत जल्लोषामध्ये तो मेळावा होणार आहे. आणि दोन्ही लोक, आमची जुनी लोक, नवीन आलेली लोक, मनोहर भाऊंची टीम, सगळ्यांना एका व्यासपीठावर घेऊन आपण तो मेळावा घेतो. वक्तव्य केलं की मी मलकापूरच्या विकासासाठी बीजेपी चाललोय, ते आले नसते मलकापूरचा विकास झाला नसता.
कसं आहे की त्यांनी त्यांच्या मनामध्ये ते सांगितलं की बाबा मलकापूरचा विकासाचा ध्येय ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आहे. आणि त्यांनी सुद्धा बघितलं की अलीकडच्या काळामध्ये कराड शहरामध्ये, मलकापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी हा भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिलेला आहे किंवा महायुती सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांनाही असं वाटलं की आता विकासाचा मार्ग हा आहे आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला. बाबा, शिवेंद्रराजे भोसलेंनी शंभूराज देसाईंना सांगितलं की महायुतीची सुरुवात पाटणमधून करा म्हणजे मी मीडियाला अनुकरण करतो. त्या संदर्भात आपण काय सांगता? दोन्ही मोठे लोक आहेत आणि मंत्री आहेत, त्यामुळे ह्यांनी एक सांगितलं त्यांनी दुसरं सांगितलं, मी त्याच्यावर काय वक्तव्य करतो. दोघांचंही ऐकून आम्ही स्मित हास्य केलं.